कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अतुक्षचा काय सुगावा लागला? नाही ना. पण तुम्ही नक्की इथेच भेटायचं का? अरे हो दादा, इथेच भेटायचो आम्ही. आपण ना थोडी वाट बघूया, मला वाटतं तो येतच असेल. पण मग असं थांबायला नको, आपण कुठेतरी आडोशाला थांबूया. चालेल, इथेच कुठेतरी लपूया. काका तुम्ही इथेच थांबाल ना? एक मिनिट, पण काका तू आधी फोन करून बघ त्याला एकदा. बंद लागतोय आधी त्याचा फोन. मी केला होता ट्राय. नाही ना, बंदच लागतोय. त्याला काही कळलं नसेल ना आपल्याबद्दल? नाही, मला नाही वाटत. कदाचित इथे जवळपासच कुठेतरी असतील. आपण जाऊन शोधायचं का? नेत्रा, तू अद्वैत बरोबर जा आणि आपण तिघं एकत्र जाऊया. आणि कोणाला काही कळलं तर लगेच फोन करा, ठीक आहे? आणि काळजी घ्या. हो हो काका, सांभाळ बाबा. मैं हमेशा गणपति बप्पा दुर्गा माँ से प्रार्थना करती हूँ कि मेरी बहू को ऐसे ही खुश रहे. হ্যাপি অ্যানিভার্সারি বৌমা, আজকে তোমাদের 25 বছরের অ্যানিভার্সারি. बधाई हो बेटे, बधाई हो. হ্যাপি অ্যানিভার্সারি. कितना प्यार करता है मैथिली से. दुर्गा माता ऐसे ही प्यार बना रहे. मैं कोई किनारा क्यों ढूंढूं, क्यों चाहूं कोई और मिले, हर जन्म तुम्हारा साथ रहे, हर जन्म तुम्हारा प्यार मिले. पार्थो, ठाकुमा, शायद आप लोगों से मिलने का समय आ गया. शतग्रीवमुळे माझी माणसं माझ्यापासून दूर गेली. या शतग्रीवचा मी सूड घेईन. त्यासाठी मलाच शतग्रीव व्हावं लागेल. माझा जीवही जाईल कदाचित, पण आता मी मागे फिरणार नाही. मी तयार आहे. ठाकुमा, पार्थो, मी तयार आहे. ठाकुमा, या साडीमध्ये तुम्ही दिलेले आशीर्वाद आहेत. पार्थो, तुमचं प्रेम आहे. आणि शतग्रीवशी लढण्यासाठी मला आशीर्वाद आणि प्रेम या दोन्हीची गरज. म्हणून ती साडी नेसली आहे मी आज. आता काहीही झालं तरी शतग्रीवला मी सोडणार नाही. सूड उगवेन त्याचा. ज्या शतग्रीवने माझी माणसं माझ्यापासून दूर केली त्याला संपवल्याशिवाय शांत राहणार नाही. सूड घेईन मी शतग्रीवचा. सोडणार नाही त्याला. सूड घेईन. काहीच कळत नाहीये. थोडा वेळ वाट पाहूया. नाही सापडला अतुक्षच. कुठे असेल तू? मी काय म्हणते की आधी जरा घरी फोन करून बघ ना. घरी काय चाललंय ते कळायला हवं.
हा बोल नेत्रा. हा बोल नेत्रा. बाल्कनीताई घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो. तुम्हाला बंटी मामा भेटले? नाही अजून नाही, पण आम्ही आता आणखी थोडा वेळ वाट बघणार आहोत इथेच. थांब थांब, बंटी मामा नक्की सापडतील. नेत्रा, मैथिली मावशीना तुझ्याशी बोलायचंय. नेत्रा, तिकडे सगळं व्यवस्थित ना? हो मावशी, इथे सगळं व्यवस्थित आहे. नेत्रा, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची सुद्धा. देवी आई आपल्या पाठीशी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा शतग्रीव खरंच खूप भयंकर आहे. हो मावशी, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. मला काही जरी कळलं ना, मी लगेच फोन करते. स्वतःच शतग्रीव समोर चालून येत आहे. या आता बघाच पुढे काय होतं ते. रीमा, चल आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन खेळूया. हो. नाही नाही, थांबा, इथेच थांबा. इथेच खेळा, कुठेही जायचं. का? ईशा, रीमा, आमच्या नजरेसमोरून हलायचं नाही. हं? काय झालं काकुमा? काही झालं नाहीये, पण सगळे इथेच आहेत ना, मग इथेच थांबा ना. इथेच खेळा, बेडरूम मध्ये जायची काय गरज आहे? आई बाबा, शेखर आजोबा, आत्या आजी ते सगळे कुठे गेले? बाळा, ते बाहेर गेलेत ना, कामासाठी गेलेत. थोड्या वेळाने येतीलच. तुम्ही खेळा ना, खेळा, इथेच खेळा. हं? मी काय म्हणते, आपण फोन करूया का? नाही, आता नको. आपण त्यांचा फोन यायची वाट बघूया जरा. त्याच्याच पण हे बघ काकू, मला कळतंय, पण आपल्या फोनमुळे तिथे त्यांच्या कामात काही प्रॉब्लेम नको यायला. आपण थोडा वेळ वाट बघूया. तेजस सर, तन्मय सर, काय? मैथिली मॅम कुठे आहेत? तू इथे काय करतेस? काय काय झालं? तुमच्या सगळ्यांचे फोन कुठे आहेत? शेखर सर, अद्वैत सर कधीपासून तुम्हाला फोन करतात, तुमचा कोणाचाच फोन लागत नाहीये. शेवटी त्यांनी मला तुम्हाला एक निरोप पोचवायला सांगितलं, म्हणून मी इथे आले. एक मिनिट थांब मेघना, नेमकं झालंय काय? तू का आलीयस इथे? तुम्हाला कोणाचेच फोन लागत नाहीत. मी पण फोन ट्राय केला, पण नाही लागला. शेवटी अद्वैत सर आणि शेखर सरांनी एक निरोप मला तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितलंय, तो घेऊन मी इथे आले. कसला निरोप? तुम्हाला सगळ्यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर पडायला सांगितलंय. काय? घराबाहेर? घराबाहेर? त्यांनी मला सांगितलं, तुम्ही जर आता घरात थांबलात तर तुमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.